राजाधिराज रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, उमापति महादेव, नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय रघुवीर। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर्णिमासी भगवान की जय। आज हुताशनी म्हणजे अग्नीचं पूजन प्रल्हादाच्या काळापासून हुताशनीच्या पूजेचा नियम सुरू झाला। होळी ही आपल्या प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व दिल्यामुळं ज्येष्ठातली पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा आपण वृक्षपूजन करतो। आषाढ पौर्णिमेच्या वेळा गुरुपूजन करतो। श्रावण पौर्णिमेच्या वेळा समुद्राचं पूजन करतो। मग भाद्रपद पौर्णिमेला प्रौष्ठपदी म्हणजे ग्रंथांचं पूजन करतो। आश्विन पौर्णिमेला आकाशाचं पूजन करतो। कार्तिकी पौर्णिमेला सूर्यपूजन करतो, दीपोत्सव। मार्गशीर्ष महिन्यात दत्ताचा जन्म करून देवांचं पूजन करतो। पौष महिन्यामध्ये शाकंभरी म्हणजे सगळ्या पालेभाज्या यांचं पूजन करतो। आणि माघ महिन्याला आपण दांडी पौर्णिमा म्हणतो। म्हणजे हुताशनीचं महिन्यापासून पूजन करण्याच्या आधी एरंडीचं झाड जे आहे ते तेलात्मक आहे, म्हणजे त्याच्यामधून एरंडीचं तेल निघतं, म्हणून त्या तेलात्मक झाडाची पूजा करायची आणि त्याच्यातला जो अग्नी आहे तो प्रकट करायचा। कारण कोणतंही दोन लाकूड एकमेकाला घासलं गेलं की त्यातून अग्नी प्रकट होतो। एरंडीच्या तेलानं आपल्या शरीरातले सगळे दोष निघून जातात, म्हणून ते औषधी पण आहे। आणि आज शेवटची पौर्णिमा म्हणजे हुताशनी, याला होलाष्टक म्हणतात। होळीच्या आधीले 4 दिवस आणि होळीच्या नंतरचे 4 दिवस हे रिकामे आहे। या दिवशी कोणतंही शुभकाम करायचं नाही। आधीचे 4 दिवस आणि नंतरचे 4 दिवस याला होलाष्टक म्हणतात। 8 दिवस हे अशुभ आहे। मग आता या अशुभ दिवस आहे तर कसे घालवायचे? तर आनंद करायचा, एकमेकाच्या अंगावर पाणी फेकायचं, रंग फेकायचा, फुलं फेकायचे। आणि ज्या देवाने हा उत्सव जास्ती साजरा केला त्या देवतेची आराधना करायची। म्हणून वृंदावन, मथुरा आणि गोकुळ या ठिकाणी हा उत्सव सुरू होतो। अशुभ दिवस आहे। मग आता ह्या अशुभ दिवस 8 दिवस काय करायचं? तर आनंद उत्सव करायचा। ही जी चतुर्थ कर्मचारी लोक असतात हे आनंदाने नाचतात। ते आपल्या दारात आले की त्यांच्या अंगावर पाणी टाकायचं, त्यांना आनंद द्यायचा, त्यांना कपडे आणि पैसे द्यायचे। हा याला आनंद उत्सव म्हणतात। गुजरातमध्ये 5 दिवस सगळे दुकानं बंद असतात। रंगपंचमीला ते दुकानं उघडतील। दिवाळीत सुद्धा दिवाळीचे 5 दिवस सगळं बंद असतं व्यवहार। लाभ पंचमी जी असते, पांडव पंचमी, त्या पांडव पंचमीलाच ते दुकानं उघडतात। प्रांतापरत तुम्ही पर्वताच्या शेजारी गेले तर सगळ्या लोकांचे लग्न ठरून जातात या दिवसामध्ये। म्हणजे तो भोंगळा बाजार म्हणतात।
त्या बाजारामध्ये सगळे येतील आणि आपापले उत्सवाप्रमाणे जातीप्रमाणे लग्न ठरवतील. अशी ही आजचा हुताशनी. आता हुताशनी जो हिरण्यकश्यप होता त्याची बहीण होती ढुंडी. ही अत्यंत बलवान, हिला अग्नीसुद्धा जाळू शकत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने काय केलं, ढुंडीला अग्नी लावला आणि त्याच्या मांडीवर प्रल्हादाला बसवलं. पण भगवत भक्त इतके बलवान होते की त्यांना अग्नीसुद्धा जाळू शकला नाही. म्हणून या हुताशनीची पूजा केल्यानंतर आतापासून सूर्य प्रखर होणार, म्हणून सूर्याच्या पूजेकरता अग्नीला पाणी का घालायचं, तर अग्नी शांत राहायला पाहिजे 4 महिने. आतापासून तर ज्येष्ठ पौर्णिमेपर्यंत अग्नीने उत्पात करायला नको, गाड्या पेटायला नको, आग लागायला नको. म्हणून आजपासून 5 दिवसापर्यंत अग्नीचं पूजन करतात. आणि जी ही देवता आहे ज्वालामुखी, त्या ज्वालामुखीचं पूजन करून तिला पूर्ण, प्रत्येक प्रांतामध्ये नैवेद्य वेगवेगळा आहे. काशीमध्ये काशीची होळी फार मोठी असते. सगळ्या घरातलं भंगार सामान आणून तिथे टाकतात. ते भंगार सामान पैसा विकून पैसे नाही घेत, ते सगळं त्याच्यात टाकून देतात. लाकडी कागदे खोके वगैरे. म्हणून आम्ही एकदा पाहिली होती तिथली होळी. तर सगळं आणून टाकतात. आपल्याकडे ढेकून पण टाकतात की आमच्या घरात ढेकून होणं म्हणून ते जीव टाकून देतात त्याच्यामध्ये. तर हे सगळे जीवितांची सद्गती करायची असते. आता अग्नीत जर जीव टाकला तर ती हत्या म्हणाल तुम्ही, पण ती त्यांची सद्गती आहे. किडा मुंगीट किडं यांना सद्गती प्राप्त होते. कारण आता ऊन जसं पडेल तसे हे प्राणी कमी होऊन जातात. जसा पाऊस पडतो, थंडी पडते, तसे हे लोक जास्त उत्पन्न. पण तुम्हाला आता मुंग्या वरती आलेल्या दिसतील, कारण आतून ती जमीन तापून जाते. म्हणून त्यांना टाकायचं आणि त्यांच्या नावाने आजोनापासून 5 दिवसापर्यंत शीतला देवीचं पूजन असतं. देवीला स्नान घालायचं, पाणी घालायचं, दूध घालायचं, दही भाताचा नैवेद्य दाखवायचा. शीतला देवी आता उद्यापासून माहेश्वरी समाज सगळ्या शीतला देवीच्या पूजेला आहे. आणि त्या दिवशी थंड खायचं, गरम पदार्थ खायचा नाही. आणि अग्नीची पूजा करायची आणि गॅसची पूजा करायची. म्हणून अग्निपूजनाचा हा विशेष दिवस आहे. या दिवशी आनंद व्यक्त करायचा असतो. आणि हे 8 दिवस अशुभ असतात, म्हणून त्या अशुभामध्ये काहीतरी शुभ करायचं. पण आपण त्याचा अतिरेक करतो, ही गोष्ट खरी आहे. कोणती गोष्ट जी दिली आपल्याला त्याचा अतिरेक होऊन जातो. त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे. त्याला व्यंग, कोणाला त्रास असं व्हायला नको. म्हणून अशा प्रकारे ढुंडी नावाच्या राक्षसींच्याही मांडीवर प्रल्हादाला दिल्यावर प्रल्हाद मात्र अग्नीपासून बचावला. म्हणजे अग्नीसुद्धा भक्ताला त्रास देत नाही, पण भक्ताच्या जिभेवर भगवंताचं रामनाम बसलं पाहिजे, कृष्णनाम बसलं पाहिजे, शिवनाम बसलं पाहिजे. जी तुमची आराध्य दैवता असेल ती तुमच्या जिभेवर बसली पाहिजे. पण नुसतं तोंडाने जीभ करायचं आणि असत्य वागायचं असं नाही चालणार. तुम्ही जेव्हा सत्याचं आचरण करून सत्याच्या स्वरूपात राहाल आणि ते नाम घ्याल, त्यावेळेला या दृष्ट शक्तीपासून तुमचं रक्षण होईल. आपण घाबरलो की रामरक्षा जोरात म्हणतो आणि सगळं झालं की मग सोडून देतो. तसं नाही आहे. तुमचं आचरण जे आहे, तुमचं मन, बुद्धी आणि चित्त हे सत्याच्या आश्रयाला जेव्हा असतं तेव्हा नाम तुमचं संरक्षण करतं. तुम्ही जर सत्याच्या आश्रयाला नसले तर त्याच्यातलं अर्ध दुःख कमी होईल, पूर्ण दुःखापासून तुम्ही मुक्त होणार नाही. म्हणून माऊलीने शब्द लिहिलाय, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. आपण जर तोंडाने बरळ बरळ करत असू तर ते जमणार नाही. सत्यम वद धर्मम चर. जेवढं सत्याचं आचरण होईल, जेवढं धर्माचरण होईल, त्याच्यानेच ते काम होईल. पूर्वीचे लोक बघा शेतामध्ये सुद्धा देवाच्या नावाचे भजनं, देवाच्या नावाचे गाणे, दळताना सुद्धा आपण फक्त सांगतो दळिता कांडिता, पण प्रत्यक्षात दुसऱ्याच गोष्टी करतो. मग हे नाही जमत ना.
म्हणून तर अजूनही मन स्थिर नाही होत, चित्त स्थिर नाही होत. थोडंसं दुःख आलं की घाबरून जातो, देव पैशावाल्यांचा वाकडं तोंड करतो. कारण पण आपण देवाच्या प्राप्तीकरता जी साधनं सांगितलेली आहे, एक तर नामावर निष्ठा, दुसरी गुरुवर निष्ठा आणि सत्यावर निष्ठा. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. म्हणून अशा प्रकारे भगवंताचं दैवयोगानं आज भगवान शंकरानं कृष्णाचं महात्म्य विचारलं ऋषी लोकांना. काल आईसाहेबांना प्रातिपत्य धर्म विचारला आणि पार्वतीच्या निमित्ताने जगाला प्रातिपत्य धर्म सांगितला. का पार्वतीला विचारलाय शंकराने? तर पार्वतीने पती मिळण्याकरता जे केलेलं तप, व्रत आणि जप, याच्याने पार्वतीची वाणी सिद्ध झालेली होती. म्हणून तो प्रातिपत्य धर्म पुरुषाने सांगण्यापेक्षा श्रीच्या मुखातून सगळ्यांना सांगून घेतला. श्री म्हणजे शक्ती. आईसाहेब कोण आहे? शक्ती आहे. आणि शक्तीकडून पटवून दिलाय. ऋषींना सांगितलं भगवान शंकरानं वंदन करून की मला वासुदेव म्हणजे कृष्णाचं महात्म्य श्रवण करण्याची इच्छा आहे. बा चांगला दिवस आहे आज, आणि त्या दिवशी भगवंताचं महात्म्य आपल्याला ऐकायचं. महेश्वरांनी सांगितल्यावर, ऋषी लोकांनी सांगितल्यावर महेश्वर म्हणाले भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ आहे. कृष्णम वंदे. हां, जगामध्ये 3 जगद्गुरू आहे. शंकर जगद्गुरू आहे, राम जगद्गुरू आहे आणि कृष्ण जगद्गुरू आहे. म्हणून सनातन पुरुष श्रीहरी म्हटले जातात. भगवान श्रीहरीला, कृष्णाला सनातन म्हणतात. म्हणून हा सनातन धर्म जो आहे, म्हणून भगवान म्हणतात धर्माच्या रक्षणाकारण मी कोणत्याही योनीमध्ये जन्म घेतो, कोणत्याही योनीमध्ये. आता एक तुम्हाला थोडंसं उदाहरण देऊन, हा पुरुष, हा संत कशी भाषा वापरतो तरी लाखो लोक टाळ्या वाजवतात. लक्ष द्या तुम्ही. ते श्रोत्यांना पगले हो असं बोलतो, पण तरी लोक टाळ्या वाजवतात. तुम्ही ओळखून घ्याल का? तर ती शक्ती काम करते. जगामध्ये अनंत शक्ती आहे. कोणत्या मार्फत काय काम करते ती सांगते. तो घाबरत नाही बोलायला, बिलकुल नाही. 1 मिनिटही घाबरत नाही, कारण त्यामध्ये ती शक्ती काम करते आहे. व्यवहारामध्ये युक्ती, परमार्थामध्ये शक्ती आणि परमात्म्याकरता भक्ती. भक्ती, युक्ती आणि शक्ती ही त्रिसूत्री आहे. म्हणून भगवान शंकर म्हणाले शारीरिक कांती ज्याची मजबूत आहे आणि ज्याचं शरीर दैदिप्यमान सोन्याप्रमाणे आहे. कृष्णाचं वर्णन करताय भगवान शंकर. ते कधीच बदलत नाही. आकाशामध्ये ज्याप्रमाणे सूर्य तेजस्वी आहे, त्याप्रमाणे भगवंताचं शरीर तेजस्वी आहे. म्हणून सोनं हे भगवंताचं रूप आहे. म्हणून आपल्याकडे ज्या ज्या मोठ्या देवतांची पूजा होते ना, त्यावेळेस सोन्याचीच प्रतिमा करावी लागते. जर मध्यम मनुष्य असेल तर चांदीची. आता यजमानाला जमत नाही म्हणून गुरुजीत काय करतो, त्याच्या प्रतिमा करून ठेवतो आपल्या जवळ आणि मग त्यांना देतो. कारण कालाच्या मानाने कोणाला शक्य होत नाही. मग त्याच्या मार्फत त्याला जे द्रव्य द्यायचं असेल तर देतो. जसं आपलं नारळ 10 रुपयाचं 10 रुपये, 5 रुपयाचं 5 रुपये, तसं आहे. ते श्रीफळ आहे ना, ते काय आहे? श्रीफळ आहे. आज कोरडत पाहिजे सगळ्यांना, नाही तर फुटलं तर अंगावर येईल. म्हणजे शेवटपर्यंत ते नारळ समर्पण भावना आहे. आनंद झाला की आपण फोडून टाकतो त्याला, पूजेच्या वेळा त्याची पूजा करतो. म्हणून ते श्रीफळ आहे. फक्त असं कोणाच्या अंगावर उतारा काढा करता ते वापरायचं नाही. नाही तर सांगतो झिपरुबा असं गरम वळ फोड आणि रस्त्यात फेकून दे. लक्ष्मी जाते, दारिद्र्य येईल. लक्ष्मी येते, पण आपण झिपरुबाकडे जास्त जातो.
नारळ हे असं फेकायचं नाही आहे ना. हा, लिंबू जरूर फेका, कारण ते शक्तिप्रधान आहे. 3 शक्ती आहेत, तामसी, राजसी आणि सात्विक. श्रीफळ म्हटलंय त्याला. लग्नाच्या समारंभाला नवरदेवाला श्रीफळाविना चालणार नाही. श्रीच्या ओटीत श्रीफळ घातल्याशिवाय चालणार नाही. तुम्ही कशाला ओवाळता? फोडा, उतारा, तुमचा पोतारा होईल. श्रीफळ आहे ते. कली इतका झाला आहे, आज त्या माणसाचा फोटो पेटवला एका मुलीनं त्यांच्या राष्ट्रामध्ये, आणि त्याच्यावर सिगारेट पेटवली, ती प्याली ती बाई. कारण इतकं स्त्रियांना छळलेलं होतं त्या पुरुषाने, म्हणून त्यांनी त्याचा फोटो पेटवला आणि त्याच्या फोटोवर, बरोबर आहे ना. आणि मग हे कली किती कुठपर्यंत पोहोचलाय बघा तुम्ही. अन्यायाला केव्हा न केव्हा तोंड फुटतं. म्हणून न्याय मार्गेनं भगवान शंकर म्हणाले, आकाशामध्ये ज्याप्रमाणे सूर्य उदित तेजस्वी आहे, त्याचप्रमाणे त्याच्या 10 भुजा आहे आणि त्याचं तेज महान आहे. भगवान श्रीकृष्णाचं तेज महान आहे. आता बघा, एवढा महान तेजस्वी पुरुष धृतराष्ट्रापुढे, दुर्योधनापुढे, ज्याने कंसाचा वध केला 11व्या वर्षी, हे धृतराष्ट्रालाही माहिती होतं, दुर्योधनालाही माहिती होतं, तरी त्यांना भगवंताचं प्रेम समजलं नाही. जसं एखादा घरात मूर्ख मनुष्य बाई पूजा करत असताना काय बवाळटपणा करते, ते धृतराष्ट्रच आहे सगळे, ते दुर्योधनच आहे. गाठ पडली ठगा ठगा. गाठ कोणाची पडते? ठगाशी. काल सांगितलं ना, तुम्ही घरामध्ये जर स्त्रीला क्रूर शब्द बोलत असाल, सदा क्रूरता आणत असाल, मारत असाल, अपशब्द बोलत असाल, तर तुमच्या घरात कितीही पवित्रता झाली तरी ती जास्ती वेळ टिकणार नाही. कारण तुम्ही बोलताय ना घरात. स्त्रीने जर छलकपट केलं पुरुषाशी, तर त्या घरामध्ये सत्यता, सरलता आणि सभ्यता टिकली नाही की आईसाहेब कोपून जाता. मग भानगडीच, अपशब्दच. आईसाहेब एकदम कालीचं रूप धारण करून घेतात त्या घरामध्ये. कलकत्त्याची काल भवानी, तुळजापूरची माता रमणी, कोल्हापूरची महालक्ष्मी. म्हणून ते म्हणतात, शत्रुभूत दैत्यांचा नाश करणारे जेवढे शत्रुभूत दैत्य होते, त्यांचा भगवान श्रीकृष्णाने काय केला? नाश केला. ज्यांच्या वक्षस्थळामध्ये आईसाहेबांचं चिन्ह शोभतं, श्रीवांचन, आणि ज्यांच्या हृदयामध्ये संतांचे पाय शोभतात, भृगु ऋषीची लात मारलेली, म्हणून ते ऋषिकेश म्हणवले जातात. कारण इंद्रियांचे ते स्वामी आहे. हे जे आपले इंद्रिय आहे, यांचे मालक कोण आहे? ऋषिकेश. संपूर्ण देवता भगवंताची पूजा करतात. म्हणून ब्रह्मदेव ज्यांच्या उदरातून प्रगट झालेले आहे, आणि जे बाल स्वरूप आहे, नक्षत्र स्वरूप आहे, तारा स्वरूप आहे, त्यांचा प्रादुर्भाव आहे. देवता असुरांच्या शरीरामध्ये सुद्धा ते केव्हा प्रवेश करतात तर सांगत नाही. भगवान दैत्यांच्या शरीरात सुद्धा प्रवेश करून देतात आणि त्याला उन्मत्त बनवतात आणि मग त्याचा नाश करतात. दैत्यांमध्ये प्रवेश करून त्याचा उन्मत्तपणा वाढवतात, त्याची बुद्धी विपरीत करतात आणि त्याचा नाश करतात. पण भगवान श्रीकृष्णाने नाशही केला तर उद्धार होतो आणि उद्धार केला तरी उद्धार होतो. कंसाचं तेच कोणात मिळालं? रावणाचं तेच कोणात मिळालं? पूतनेचं तेच कोणामध्ये मिळालं? म्हणून ते सनातन भगवंताला म्हणून म्हणतात. श्री हरी स्वयं संपूर्ण देवता ब्रह्मदेव
कृष्णाच्या चरणाच्या जवळ नमून राहतात. चराचरातले प्राणी यांचा संहार भगवंताच्याच इच्छेने होतो, भगवान शंकर सांगताय. म्हणून परमात्मा इंद्रियांना प्रेरक आणि सर्वव्यापी महेश्वर आहे. या तिन्ही लोकात भगवान श्रीकृष्णासारखा, सनातन मधुसूदनासारखा कोणी नाही. भगवान गोविंद नावाने प्रसिद्ध आहे, सज्जनांना आनंद देणारे आहे. भगवान श्रीकृष्णाच्या महाभारत युद्धामध्ये राजांच्या संहाराकरता उग्र रूप धारण करणारे आहे. आता कृष्णाच्या रथावर बसले, पण तरी दुसरं रूप धारण करून संहार करता येते. हे भीमाला दिसलं, अर्जुनाला दिसलं नाही. ज्यावेळा युद्ध अर्जुनाचं संपलं आणि भगवान म्हणाले चल भीमाकडे जाऊ आपण, नाही म्हणे धर्मराजाला पाहू. तेव्हा धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं मला काय पाहायला आला, त्याच्याबरोबर पाठीमागे जायला पाहिजे होतं ना. मग तिथे गेल्यावर भीमाची स्तुती केली आहे भगवंताने की भीमा काय तुझा पराक्रम. म्हणे देवा माझा पराक्रम नाही म्हणे. मग तो पहा म्हणे काल पुरुष रूपाने तुम्ही चालले आहे, मी फक्त निमित्त आहे. मात्र एवढे हत्ती आकाशात फेकायची माझी ताकद आहे का, ती तुमची ताकद. तेव्हा अर्जुनाला कळालं. एवढी गीता ऐकली होती त्याने, तरी त्याला वाटलं की मी युद्ध केलं आणि हा भीम काहीच ऐकलं नाही. तो म्हणतो तुम्ही केलं. किती सोपं आहे. आपण इतक्या दिवस गीता ऐकून चाटा मारणं सोडल्या का, नाही. सोपी गोष्ट आहे ना. आणखीन गीतेचा पेन आणला, पेन लिहिलं, आवाज करते गीता. कारण वाचून जर चाटा सुटल्या असत्या तर सगळ्यांच्याच सुटून गेल्या असत्या. वाचून सुटत नाही ना. ते ऐकून त्याचं मनन आणि चिंतन करून आचरण केलं तर सुटणार आहे त्या. याला प्रवचन असं म्हणतात. नुसते अर्थ सांगितले म्हणजे नाही आहे. ममवांश जीवलोके जीवभूतच सनातना, सगळे सनातन आहे त्याचे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीने काय सांगितलं, तुम्हाला एखादा उग्र प्राणी मारला गेला तुमच्याकडून तर त्याच्या परिहाराकरता त्याला पुरा आणि 2 दिवस त्याच्यावर दूध टाका असं सांगितलं आहे. का? कारण तो उग्र आहे. दूध टाकलं म्हणजे त्याची सद्गती. पण पोपट गेला, कुत्रा गेला तर आपण असं फेकून नाही देत. ज्याला आपण पाळलाय त्याला पुरून देतो. म्हणजे तो स्नेहाप्रमाणे आपण आणि त्याच्या जागेवर दूध घातलंय. दूध हे पूर्ण आहे म्हणून दूध सहसाचं उरलेलं फेकू नये असं सांगितलं आहे. दुधामध्ये लक्ष्मी आहे. असं उरलं तर लगेच फेकून द्यायचं लोक बेसिंगमध्ये. ते फेकायचं नाही, त्याचा सदुपयोग करायचा. ते भले तुमच्या साईच्या भांड्यात टाकून दिलं तर त्याचं तूपच होईल, पण फेकायचं नाही. गोरस आहे. भांड चाटून घ्यायला काय सांगितलं गोरसाचं? कारण त्याचा त्याग नाही करायचा ना. ते ब्रह्म आहे, त्याचा नाश होत नाही. त्याचा प्रयोग केला तर ते तुपात रूपांतर होतं आणि तूप रक्तात रूपांतर करतं, म्हणून त्याचा नाश नाही होत. म्हणून घृतदान सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं. पण आता घृतामध्ये भेसळ करतो आपण. म्हणून घृत आपण तयार करू, तेच घृत. त्याचा प्रादुर्भाव देव आणि असुर यांच्या शरीरामध्ये भगवान केव्हा केव्हा रोमात प्रवेश करतात. समस्त ऋषीसुद्धा सनातन आहे यांचाही विग्रह उत्पन्न झाला. श्रीहरी स्वयं संपूर्ण देवतांमध्ये, ब्रह्मदेवांमध्ये, पृथ्वीमध्ये, श्रेष्ठामध्ये, सगळ्यांमध्ये चराचरात कृष्ण भरलेले आहे. आणि ज्यांच्या हृदयामध्ये ते भरलेले आहे त्यांच्या तोंडात फक्त जय श्रीकृष्ण आहे.
ज्यांच्या शरीरामध्ये ते भरलेले आहे त्यांना फक्त जय श्रीराम जय श्रीकृष्ण. पहा तुम्ही, राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम, म्हणजे त्यांच्या शरीरात सत्यही नांदतं आणि प्रेमही टिकतं. प्रेम आहे म्हणून आनंद आहे, त्यांना दुःख प्राप्त होत नाही, नेहमीच सुख प्राप्त होतं. परमात्मा इंद्रियांना प्रेरक आहे, सर्वव्यापी आहे. तिन्ही लोकात त्याच्यासारखा दुसरा नाही, म्हणून त्यांना मधुसूदन गोविंद या नावाने प्रसिद्ध करतात. पृथ्वीवर मानवाचं शरीर प्रगट झालं ते त्यांच्याच कृपेने, म्हणून भगवान वासुदेव ब्रह्मस्वरूप आहे. कसे आहे? वासनात वासुदेवस्य वासितम भुवनत्रय सर्वभूत निवासोसी वासुदेव नमोस्तुते. म्हणून ब्रह्मादी ऋषी हे नेहमी भगवंताला शरण जातात. ब्रह्मदेव आपल्या चारी हाताने भगवंताची स्तुती करतात आणि म्हणतात, माझं कार्य माझ्याकडून तुमच्या स्वरूपाचं करून घ्या, म्हणजे सत्य स्वरूपाचं. भगवंताचं स्वरूप काय आहे? सत्य आहे. आणि तुमचं कार्य मी करायला घेतलं आहे, ते कार्य सत्य स्वरूपानं करून घ्या. भगवंताचे डोळे जे आहेत ते कसे आहे? कमला समान, म्हणून कमलासारखे नेत्र आहे. हात कसे आहे? कमलासारखे आहे. नाभी कमल कमलासारखं आहे. मुख कमल, कर्ण कमल, हस्त कमल, चरण कमल, सगळं कमल आहे. म्हणून त्यांना कमलाकरही म्हणतात. कमलाकर. आणि म्हणून त्यांच्या नाभीपासून कमळ निघालं आहे आणि कमलातून ब्रह्मा उत्पन्न झाला आहे. भगवंताने शारंग धनुष्य घेतलं आहे, सुदर्शन चक्र घेतलं आहे, नंद नामक खड्ग घेतला आहे, आयुध घेतलं आहे. ध्वजेमध्ये गरुडाचं चिन्ह आहे. पहा तुम्हाला, 4 महिन्यापूर्वी गरुडानं जगन्नाथपुरीचा झेंडा काढून टाकला होता. त्यावेळेला खूप चर्चा झाल्या. त्यांनी सांगितलं युद्ध होईल. तो जो प्राणी आहे त्याला काय बसला आणि तो काढला, असं नाही आहे. म्हणून भगवंताच्या ध्वजेमध्ये गरुडाचं चिन्ह आहे. उत्तमशील, शमदम आणि पराक्रम, वीर्य आणि सुंदर शरीर, उत्तम दर्शन, सुडोल आकृती, धैर्य, सरलता, कोमलता, रूपता, बलता या गुणाने भगवान श्रीकृष्ण संपन्न आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न. हे रुक्मिणी कांता, नुसता अभंग श्लोक वाचता. सर्व प्रकारचं दिव्य आणि अद्भुत अस्त्र शस्त्र त्यांच्या हातात आहे. योग माया सुद्धा त्यांच्या चरणाजवळ लोळण घेते. कृष्णाच्या योग माया. त्यांना 1000 नेत्र आहे, 1000 हात आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ. परवा एका माणसाने असं लक्ष ठेवलं की तुम्ही जेव्हा श्री अनंता म्हणतात तर शेष शयना म्हटलं की मी पडदा सरकवतो. तुम्ही बरोबर त्याच वेळावर तर शयनाची वेळ झाली, दुपारी विश्रांतीची वेळ झाली. दुपारी सुद्धा देवाला विश्रांती, देवळात देवाचे केल्यानंतर 2 तास 3 तास देवाला विश्रांती द्यायची. आपला पडदा टाकल्यावर ना भावाला जरा उघडून द्या म्हटलं, नाही पडदा तसाच राहू द्या, भाऊला कोपऱ्यात घालून देव दाखवा. पडदा तसाच ठेवायचा, आपण कोपऱ्यात जायचं आणि साईडने पाहायचं देवाला, पडदाने उघडायचा. असं आहे. म्हणून उदार हृदयाचे आहे. मित्र जनांचे प्रसंग आहे. जाती बंधू बांधव यांना सगळ्यांना क्षमा करतात.
एवढंच नाही तर भगवान अहंकार रहित आहे. श्रीकृष्ण जे आहे ते अहंकार रहित आहे, ब्राह्मण भक्त आहे, वेदाचा उद्धार करणारे आहे, भयातूर पुरुष. हे त्यांना पाहून पळून जाणारे. काल यवनाला पाहून हे पळाले आणि मग काल यवनाला मारला. म्हणून काल यवन म्हणाला रणछोड, म्हणाला रणछोड. संपूर्ण प्राणी यांना शरण जातात. हे रक्षा करण्यामध्ये तत्पर आहे, अर्थसंपन्न आहे, शरण येणाऱ्याचं कल्याण करणारे आहे, नीतिज्ञ आहे, नीतिमान आहे, ब्रह्मवादी आहे, जितेंद्रिय आहे. यांची पूजेनं धर्मसिद्ध होतो. यांची पूजा केली तर धर्मसिद्ध होतो. म्हणून ही सगळी ऋषीसृष्टी परमेश्वरानं निर्माण केली आहे. सनतकुमार आजही गंधमान पर्वतावर तपस्या करत आहे आणि तपस्या करून देवऋषी नारद आजही त्यांचं चिंतन करत आहे. ते सगळ्यांचा आदर करतात आणि म्हणून शरणांगताचे ते रक्षक आहे. आदिदेव भगवान विष्णू उत्तम व्रत आहे, सज्जन पुरुष आहे. ते व्रताचं आचरण करतात म्हणून सनातन देवता आहे, त्या देवगण आहे. अशा प्रकारे भगवान शंकरानं स्तुती केली आणि त्यावेळेला भगवान कृष्ण चतुर्भुजा रूपामध्ये प्रकट झाले. नारायण. नारद म्हणाले, हे हिमालया, या शिखरावर शंकरांनी मला कृष्णाचं महात्म्य सांगून दर्शन घडवलं आहे. आता तू कृष्णाचं दर्शन करून घे. आपल्याला दर्शन घडलं पाहिजे देवात. म्हणून हिमालयामध्ये मंदिरापेक्षा जे पर्वत आहे त्या पर्वताचं दर्शन करायचं आहे. आपल्या जवळनं तुम्ही गडावर जाताना तर सगळ्या लोकांना देवीकडे नाही, तिथे जे 7 पर्वत आहे, सप्तशृंग, ते 7 पर्वत अवलोकन करायचे. देवीला गेलो आणि ओटी ठेवली ना असं गंध लावला ते नाही, ते पर्वत ते खालूनच चढताना दिसता. असं आहे ते. त्यांचं दर्शन करायचं आहे. जगन्नाथपुरीला मूर्त्या लाकडाच्या दरवर्षाने बदलतात. त्या वातावरणाचं दर्शन करायचं आहे. त्या जगन्नाथपुरीला एक खांब आहे, तिथे असे 5 बोटं उमटले चैतन्य महाप्रभूचे. मी कथा करून तिथे गेलो ना तर मला तो मध्ये गेलोच नाही, यांनी मारामाऱ्या केल्या तर मी मध्ये गेलो नाही. तिथून मी दर्शन करत होतो. एक ब्राह्मण पळत आला, तुम्ही चैतन्य महाप्रभूच्या संप्रदायाचे का? म्हटलं हो. मी नाही गेल म्हणून. हां, मग इथे चैतन्य महाप्रभू उभे राहत होते म्हणे. तर तुम्ही इथून 4 किलोमीटरवर जा. चैतन्य महाप्रभूने जिथे नमस्कार घातला तिथे सगळं शरीर उमटलं आहे. मी त्या माणसाला सांगितलं आणि त्या 4 किलोमीटरवर गेलो. तो खरोखर चैतन्य महाप्रभूचं शरीर असं जमिनीवर उमटलेलं आहे. तर ते त्या जागेहून दर्शन घेतलं. मी मध्ये गेलो नाही, मारामाऱ्या केल्या सगळ्या. मोठं कठीण असतं ते. कारण जे नाही सांगितलं आहे ना ते करायच्या भानगडीत पडून कुठूनही देव दिसून जातो. ज्या मर्यादा आहे त्या पाळल्या पाहिजे आपण. आता त्या लोकांनी द्रव्याकरता केल्या का कशाकरता केल्या ते सोडून द्यायचं, पण मर्यादा पाळायच्या. म्हणून त्यावेळेस नारद म्हणाले, ब्रह्मभूत सनातन भगवान श्रीकृष्णाची प्रभा अत्यंत महत्त्वाची आम्हाला दिसली. आम्ही सगळ्या ऋषी लोकांनी भगवंताचं दर्शन केलं आणि हे मधुसूदना, असं दर्शन आम्हाला वारंवार द्यायचा एवढीच प्रार्थना केली. म्हणून पुनर्मिलनात देवाला नमस्कार करताना आता पुन्हा भेट केव्हा होऊ द्याल असं सांगायचं असतं. जसं आषाढी झाली आता कार्तिकीला येऊ द्या, हे सांगण्याचा उद्देश तो आहे. पुनर्मिलन. रोज सुद्धा देवळात देवा उद्या येऊ द्या, काही विघ्न आणू नका, उद्या दर्शन झाल्यावर आलं तर चालेल असं सांगत. म्हणून
तपोधन ऋषी आपल्याला कधी कोणी मध्ये म्हटलं की चाला चहा प्यायला तर आपण चहा पिऊन मग दर्शन करू, नाही भक्त आधी दर्शन कर, तुम्ही प्या त्यावर मी आलोच तिथे, असं सांगेल तो. आपण मग चहा थंड होऊन जाईल. चहा परत गरम करता येईल, पण आतलं प्रेम जे आहे ते दुसऱ्यांदा चहा पिऊन गेलं की कमी होऊन जाते. भीष्म पितामह म्हणतात, धर्मराजा, देवादिदेव पुरुषोत्तमाला नारदाने आणि ऋषी लोकांनी 3 प्रदक्षिणा केल्या आणि जीवनमुक्त झाले. उद्याच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं महत्त्व सुरू होईल. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केली, सापडले वाटे जाता गंगा स्नाना. हो, उद्या 7:30 वाजेच्या आत देवांची पूजा करून देवावर दर्भ पाणी वगैरे ठेवून